अंबिका भगवती बोलू नका बोध परडी घेवनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरणी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलीक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येईव जगदंबे मूळ पीठ तू अंबे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा सुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुशरी काहीच नेने बोलत वचने अति भावे का एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पुरवावी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते. विठ्ठल विठ्ठल अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी जय दुर्गा माता शारदीय नवरात्र रौप्य महोत्सव 16 या कार्यक्रमाचे आयोजक सावळेश्वर मंडळ लाड सांगवी यांच्या वतीने आई लाडूबाईच्या नावाचा आपण या ठिकाणी हा जो काही 9 दिवस नवरात्र उत्सव आपण मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आणि आल्यानंतर कळालं की आपल्या गावाला लाड सांगवी हे नाव कसं पडलं, तर या देवी मातेच्या नावावरून. का तर ही लाडूबाई म्हणजे सगळ्या गावाची लाड करणारी देवता, म्हणून तिच्यावरून आपल्या गावाला हे लाड सांगवी असं नाव पडलं. आणि त्याच देवी मातेच्या चरणी आज ही सेवा आज या ठिकाणी आपल्याला समर्पित करायची आहे. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजबरी कृपा बहुतांची, मजबरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजबर कृपा बहुतांची, मस्तक हे पायावरी पारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 3.5 चरणाचा चौकडीचा आपल्या सर्वांच्या परिचयाचा देवी मातेच्या कार्याचं वर्णन करणारा सर्वांच्या परिचयाचा गोडासा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. तर नाथ बाबा असं म्हणतात. हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर हा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाचे काही माणस संत आहेत आणि या वारकरी संप्रदायामध्ये अशी म्हण आहे, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. ज्ञानोबर यांनी आपल्या अल्पवयात जे महान कार्य केलं त्यातलं उरलेलं कार्य पूर्ण करण्याकरता त्यांनी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराजांच्या रूपाने जन्म घेतला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे, गोदावरी तीर. अगदी ह्याच न्यायाने नामदेव महाराजांची शतकोटी अभंगाची अपूर्ण राहिलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज या नावाने अवतार घेतला आणि उरलेले अभंग गाथ्याच्या रूपाने आपल्या समोर आणले. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकाळचा येथोनिया. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली. पण ज्ञानोबर यांनी जे काही ज्ञानेश्वरी, सांगदेव 65 अमृतानुभव यासारखे जे काही महान ग्रंथ निर्माण केले, माऊलींचा अधिकार मोठा असल्यामुळे इको कमी करा, माऊलींचा अधिकार मोठा असल्यामुळे माऊलींचं ज्ञानही भारदस्तच आणि म्हणून ते ज्ञान सामान्य लोकांच्या गळी उतरणं फार अवघड होतं. आजही बघा, आपण ज्ञानेश्वरीची एखादी ओवी जर वाचली तर तिचा अर्थ पटकन आपल्या लक्षात येत नाही. पण संतांनी असं म्हटले, सकाळी उठल्याबरोबर रोज एक तरी ओवी अनुभवावी. मग आता हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान, चांगदेव 65चं ज्ञान, अमृतानुभवाचं ज्ञान जगासमोर जाणार कसं? लोकांना हा परमार्थ कळणार कसा? लोकांना हे ज्ञान कळणार कसं? म्हणून हा परमार्थ, हा वारकरी संप्रदाय सामान्य लोकांच्या घरापर्यंत गेला पाहिजे. म्हणून माझ्या नाथ बाबांनी या वारकरी संप्रदायाचा नवीन पायंडा पाडला. ते म्हणजे भारुडे, गवळणी, वैदीन, दरवेशी, जोशी इत्यादी लोकांना आवडणाऱ्या विषयाशी परमार्थ जोडला. बघा, माझ्या जनाबाईनं
महिला परमार्थाकडे कशा येतील त्याच्याकरता माझ्या जनाबाईनं जात नावाचं प्रकरण निर्माण केलं. ते जात सर्वांना माहिती आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला सासू आणि सासरा बिरतो तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठला. बघा या जात्याच्या माध्यमातून महिलांना जात्यावर दळण दळता दळता ओव्या म्हणता म्हणता विठ्ठलाच्या नामचिंतनाची आवड लागेल आणि मग त्या महिला हरिपाठाला जातील, कीर्तनाला जातील, भजनाला जातील. पुरुषांकरता सोंगी भारुडं निर्माण केली. पूर्वीच्या काळी करमणुकीची साधनं नव्हती. गावोगावी भारुडाचे, रामायणाचे, महाभारताचे कार्यक्रम व्हायचे पूर्वीच्या काळी. मग या भारुडाच्या माध्यमातून आमच्या संतांनी या लोकांना परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न केला. बघा माझ्या नाथ बाबांचं एक भारुड प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. नाथ बाबा त्या भारुडात म्हणतात, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. आता ती बाई म्हणते मला नवरा नको. का नको म्हणते माहितीये? ती म्हणते ज्याचा मी संसार करते ना त्याच्या संसारामध्ये अहो घालायला लुगडं सुद्धा मिळत नाही हो. फाटकेच लुगड्यान तुटकीच चोळी, फाटकेच लुगड्यान तुटकीच चोळी, पण त्याला शिवायला दोरा बी नाही, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. म्हणायचं सोडून काय काय जेवलं का जास्त? बरं पुढे ती बाई म्हणते अजून मला नवरा का नको? ज्याचा मी संसार करते म्हटले कपडे घालायचं जाऊ द्या हो, पण खायला सुद्धा काही मिळत नाही हो. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी, वर त्याला तेलाची धार बी नाही, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. बरं ऐका, आता जे मला नवरा नको असं म्हणतात त्यांना वाटलं नको म्हटलं कोणी देतो का नाही, म्हणून ते म्हटलेच नाही असं. आता जे नाथ बाबा मला नवरा नको असं म्हणतात ते नाथ बाबा स्वतः कोण आहेत? एक नवरा आहे, पण तरी सुद्धा काय म्हणतात, मला नवरा नको ग बाई. पण महिला मंडळ माझं कीर्तन फक्त ऐकायचं, आचरणात आणायचं नाही. नाहीतर माझं कीर्तन ऐकून जर उद्या तुम्ही लाड सांगवीच्या महिला मंडळाने मनावर घेतलंच आणि घरी जाऊन सांगितलंच मला नवरा नको ग बाई, या बसलेल्या सगळ्यांना संन्यास घ्यावा लागेल. आता हा जो काही नवरा नको, तर नवरा म्हणजे कुठला? आपल्या संसारातला खराखोरा नवरा नाही, आपल्या देहामध्ये कामरूपी, क्रोधरूपी, मोहरूपी जो काही नवरा आहे तो नवरा मला नको. म्हणून या भारुडाच्या माध्यमातून माझ्या नाथ बाबांनी लोक परमार्थाकडे कशी येतील, लोक परमार्थाकडे कशी येतील हे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आजच्या या अभंगाची रूपक करून या विश्वाचे आदिबीज दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात वैकुंठ पंढरी आहे. मग आता नाथ बाबा म्हणतात अनादी अंबिका भगवती. बरं अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. आता अनादी काळ म्हणजे कुठला? ज्याचा अंतही लागू शकत नाही असं तो काळ. त्या काळात ती देवी माता आली. बघा आता एक प्रश्न नेहमी निर्माण होतोय, त्या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत कुणाला जमलं नाही, पण तुम्हाला जमलं तर महिला मंडळ 100% द्या. बघा प्रश्न असा आहे, कोंबडी आधी का अंडा आधी? आहेत ना कोंबड्या, मग कोंबडी आधी का अंडा आधी? अंडा आधी. उत्तर नाही, कोंबडी नसती तर अंडा आलं नसतं आणि अंडा नसतं तर कोंबडी आली नसती. आता दुसरा प्रश्न असा, बी आधी का झाड आधी? त्याचं सुद्धा उत्तर
कारण बी नसती तर झाड आलं नसतं, झाड नसतं तर बी सुद्धा आली नसती. या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावर जाणाऱ्या एकाही अल्पबुद्धीत मानवाला सापडलेलं नाही. नाथ बाबा याचं उत्तर देतात. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा अवघे शून्यच होते पायी. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. अवघे शून्यच काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही. या विश्वामध्ये चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही, दगड नाही, माती नाही, काहीच नाही. हे सगळं आलं कुठून हो? त्याचं उत्तर पुढे नाथ बाबांनी दिले. तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची करकोली. पहिले कोठेच नव्हते काही. तिथे एक ढालगज निर्माण झाली. आता ढालगज हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? स्त्रीलिंग आहे. म्हणजे थोडक्यात काय, या जगाची उत्पत्ती एका आदि मायाशक्तीपासून झाली, एका स्त्रीपासून झालेली आहे. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, माझे नाथ बाबा म्हणतात, भगवान परमात्मा या जगामध्ये एकटा आला. एकोहम बहुश्याम, एक भगवंत या जगामध्ये अनेक रूपाने नटला आणि तेच हे जग. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये कबूल केले, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, अधर्म वाढतो, साधू संतांना दुष्टापासून त्रास होतो, तेव्हा मी या कलियुगामध्ये अवतार घेईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा या जगामध्ये अवताराला येत असतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, संत महात्मे म्हणतात, अखंड रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात, तो आमचा स्वभावच बनलाय. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात, शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती. तुमच्याकडे सरळ असते असं काही नाही ना.
कापा जळतो पण वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. एकदा राहिले ना जाईना, संतवात नाही म्हणतात बघा. तो आपला स्वभाव असतो. माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही बघा. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती, ती आवाज देत होती, सुयागे बिबगे दामनगे पोतगे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटच बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुयागे बिबगे दामनगे पोतगे, पोराला काळ मणी घे केसावर फुगे. असंच म्हणतात ना, जमलं का मला? बर. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण, म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करील तरी हिच्याशी. कोणाशी? महिला मंडळ, त्या सुईवालनीशी, असंच म्हणायचं. तिथे काय व राजा बोलेन दल हाले. राजा तसाच तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला, काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा अरे माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं, मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 2 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला, का हो मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते, माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो? अहो द्यायचं असेल तर हो बरं, नाही तर सरळ नाही बोला. आता बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आला ना, सांगितलं ठीक आहे चिडू नका, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 1-2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 2-4 दिवसापूर्वी गावोगावी टिकल्या बांगड्या घेऊन फिरणारी राजा बरोबर लग्न झाल्यानंतर कोण झाली? आता राजाची, वा काय महिला हुशार आहे तुम्ही, राजाची राणी झाली. राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काही विषय हो, तिला कुठलंच काम करायचं नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला माहितीये महिला मंडळ, तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पक्वान्नाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं का कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटले बहिणी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? म्हणजे मी घेऊ का तुम्ही कोणी घेता? महिला मंडळ मीच घेऊ ना? बरं बरं बरं, मी नाव घेते, तुम्ही ऐका. आता लग्न सीझन जवळ आलंय, एखाद्या लग्नात तुम्हाला एक काम येईल. बरं फार चांगला नाव आहे, ऐका. कशा कानटाव करून बसले, घ्यायचंय का? नक्की घ्या, ऐका. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडग माय.
म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो थोडा इको. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव बघा. माझ्या नाथ बाबांनी असं म्हटले, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या. इथं कोणी वाघ्या नाही ना खंडोबाचा. दैवयोगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. म्हणून संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस देवाचं चिंतन. इको कमी करा. हा आमच्या देहाला लागलेला काय आहे? वळण आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ. म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात, हे देवी माते, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतारावरून तू तुझे मूळ रूप बदललीस आणि तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलीस. ही स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असलेली माझी विठाईच अनादी काळापासून भवानीच्या रूपाने प्रगट झाली. अभंगाचे प्रपंच. अनादी अंबिका बोध परडी घेवनी हाती. बघा, अनादी काळापासून ती देवी माता आली. पण ती कोण आहे? साक्षात माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा या जगामध्ये स्त्री रूपाने आला. मग देवाला एका स्त्रीचं रूप का घ्यावं लागलं त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते. बघा, पूर्वीच्या काळी एका राक्षसानं भगवान महादेवांची खूप तपश्चर्या केली. भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले. तो भगवान महादेवांचा आवडता भक्त झाला. तो भगवान महादेवांना रोज ताजं ताजं भस्म आणून द्यायचा आणि भस्म म्हणजे भगवान महादेवांना जीव की प्राण.
त्याच्यामुळे तो महादेवांचा आवडता झाला. आणि एक दिवस झाला, 2 दिवस झाले, या विश्वामध्ये कुणीच माणूस मरत नव्हता. तो राक्षस भगवान महादेवांच्या जवळ गेला आणि सांगितलं, महादेवा तुम्हाला रोज ताजं भस्म लागतं, रोज कोणी ना कोणीतरी माणूस मरतो, त्या स्मशानातली राख मी तुमच्याकरता घेऊन येतो, पण 2 दिवस झाले महादेवा या विश्वामध्ये कोणी माणूसच मरत नाही, तुम्हाला भस्म आणायचं कुठून? त्याची भक्ती बघितली, त्याचा भाव बघितला आणि भगवान महादेवाने सांगितलं, हे राक्षसा, ज्या दिवशी या जगामध्ये कुणीच माणूस मरणार नाही त्या दिवशी जंगलामध्ये जायचं आणि जो कोणी मनुष्य समोर दिसेल त्याच्या डोक्यावर तू हात ठेवायचा, तू त्याच्यावर डोक्यावर हात ठेवला की त्याचा भस्म होणार, असं वरदान भगवान महादेवांनी त्याला दिलं. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायचा. त्याचं नाव भस्मासूर नावाचा राक्षस. तो राक्षस फार उन्मत्त झाला होता. मग तो काय करायचा, रस्त्यानं चालता चालता जो कोणी माणूस दिसेल त्याच्या डोक्यावर तो हात ठेवायचा, त्याला भस्म करायचा. त्याचा उन्मत्तपणा देवाला सहन होईना. पण एक दिवस त्या भस्मासुराच्या मनामध्ये विचार आला की अरे या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाहीये, पण ज्या भगवान महादेवांनी मला वरदान दिलं ना, ते भगवान महादेव माझ्या डोक्यावर कधी हात ठेवू शकतात, मला कधीही मारू शकतात. त्यापेक्षा आपण असं करू, भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवू आणि त्यांनाच मारून टाकू. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन आले, जेथील या कृपे लागेवरू तेथेच होय व्याभिचारू, निकाय भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे ज्यानं उपकार केले त्यांना मारायला तुला काय मी भस्मासूर वाटलो? मग आजही जे लोकांनी आपल्यावर उपकार केलेत ते लोक त्यांच्यावर अपकार करतात ना, त्याला भस्मासुराची राक्षसाची जात असं म्हणतात. जीवनात ज्यानं उपकार केले त्याला कधीच विसरायचं नाही, आणि जो विसरतो ना त्याचा शेवट चांगला होत नाही. पुढे भस्मासुराचं काय झालं ऐका. ज्याने वरदान दिले त्या भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता तयार झाला आणि तोच भस्मासूर नावाचा राक्षस कैलास लोकात गेला. भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचाय, क्रोधायमान झाला होता, थरथरा कापत होता, डोळ्यामध्ये आग ओतली होती, आणि हे सगळं त्याचं अकराळ विकराळ स्वरूप बघितलं आणि भगवान महादेव सुद्धा घाबरले. अरे 100% हा माझ्या डोक्यावर हात ठेवण्याकरता आलाय, मी त्याला वरदान दिलंय, पण हा माझ्या डोक्यावर हात ठेवणार आणि माझा भस्म करणार. भगवान महादेव भयभीत झाले, पळत पळत ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवा काही करा पण मला वाचवा. ब्रह्मदेव म्हटले, महादेवा वरदान देताना राक्षसी प्रवृत्तीचा जरा विचार करायचा होता, मी काही करू शकत नाही, पुढे जा. भगवान महादेव भयभीत झाले, भयभीत होऊन वैकुंठ लोकात गेले. भगवान विष्णूंना सांगितलं, काही करा भगवंता, कुणीच वाचवत नाही, तुम्ही तरी वाचवावं. भगवान विष्णूने सांगितलं, महादेवा घाबरू नका, तुम्ही बाजूला व्हा. त्या राक्षसाला बघितलं आणि भगवान विष्णूच्या लक्षात आलं की अरे आता महादेवांना वाचवायचंय आणि या राक्षसाला थांबवायचंय. आता मला स्त्री व्हावं लागेल, कारण पूर्वीच्या काळचे राक्षस स्त्रिया बघितला की तरच शांत व्हायचे, तसं हा काही शांत होणार नाही. म्हणून माझ्या भगवान विष्णूने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. ती विष्णू रूपी मोहिनी ज्या रस्त्याने तो भस्मासूर नावाचा राक्षस येणार होता ना, त्या रस्त्यामध्ये ती येऊन थांबली. आणि ज्या वेळेला भस्मासूर नावाचा राक्षस आला त्याने सुंदर त्या मोहिनीला बघितलं, तेव्हा त्याने विचार केला की अरे भगवान शंकराच्या पाठीमागे पळण्यापेक्षा हिच्या पाठीमागे जर गेलो तर बायको म्हणून लग्न तरी करील. म्हणून भगवान महादेवांच्या पाठीमागे पळून द्यायचं सोडलं आणि त्या विष्णू रूपी मोहिनीच्या पाठीमागे तो भस्मासूर नावाचा राक्षस पळू लागला. पळत पळत ती मोहिनी स्वर्गलोकातून खाली मृत्यू लोकामध्ये एका घनदाट अरण्यामध्ये येऊन थांबली. तो राक्षसही तिच्या जवळ आला, क्रोधायमान झालेला होता. लांबूनच त्याला बघितलं. मोहिनीने आपले 2 हात जोडले, सांगितलं, हे भस्मासुरा मला मारू नको, तू स्वर्ग लोकातून इथपर्यंत आलाय, मला माहिती तुला माझ्याशी लग्न करायचंय, मीही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर तो राक्षस शांत झाला. पण त्या मोहिनीने सांगितलं की हे भस्मासुरा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आमचा खानदानी लोकाचार असा आहे, लग्न झाल्यानंतर नवरी जसं नाचेल तसं सेम टू सेम 5 वेळेला नवरदेवाने नाचून दाखवायचं. तो राक्षस म्हटला, अगं लग्न करते ना, तुझ्यासारखं 5 काय, अगं 500 वेळा नाचतो ना, नाच म्हटले, माझ्यासारखं नाचलं की मी तुझ्याशी लग्न करणार. आता ती विष्णू रूपी मोहिनी नाचू लागली. विचार करा,
अरे सगळ्या जगाला ज्यानं नाचायला शिकवले तो जगाचा बाप किती सुंदर नाचत असेल हो. त्याच्या नाचण्याने जंगलातले पशु पक्षी डोलू लागले, स्वर्गातले देव पुष्पवृष्टी करू लागले, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गीहुनी देव करिताती. आणि त्या मोहिनीच्या लक्षामध्ये आलं की हा राक्षस आता नाचण्यामध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे, पूर्णपणे गुंग झालेला आहे. म्हणून तिने नृत्याचा प्रकार म्हणून प्रथमतः दोन्ही हात आपल्या कमरेवर नेले, दुसरा नृत्याचा प्रकार म्हणून आपले हात आपल्या खांद्यावर नेले. आणि आता तो 100% गुंतलेला आहे हे पाहून त्या मोहिनीने आपल्या स्वतःचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. भस्मासुराने सुद्धा आपल्या स्वतःचा हात आपल्या डोक्यावर ठेवल्याबरोबर भस्मासुराचा काय झाला? मग त्याला मारायला देवीला युद्ध करावं लागलं का? नाही. म्हणून तो भगवान परमात्मा देवीच्या रूपाने या जगामध्ये का आला? त्याला कारण अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गोनी, विविध तापाची करावया जाडली, भक्ताला गीतो पावसी निर्वाणी, उदगांबे उदे उदगांबे उदे बोला अंबाबाईचा महालक्ष्मीचा आई लाडू मातेचा उदगांबे उदे उदगांबे उदे आई भवानी तुझ्या कृपेने ताईस भक्ताला आगाध महिमा तुझी माऊली ताई संकटाला आई कृपा करी माझ्यावरी आई कृपा करी माझ्यावरी जागा आंबे गोंधळाला ये वाटलं ना असं थोडं गोंधळ केल्यासारखं. बघा या जगामध्ये ती देवी माता आली. माझ्या पांडुरंग परमात्म्याला देवीचं रूप का घ्यावं लागलं? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशाला प्रगटली? मोह महिषासुर मर्दनाला गोनी. महिषासुर भस्मासुर इको कमी करा. या राक्षसांचा नायनाट करण्याकरता माझ्या देवी मातेला हे सगळे अवतार घ्यावे लागलेले आहेत. म्हणून आमच्या संत महात्म्यांनी आपल्याला जो उद्धाराचा मार्ग सांगितलाय त्या मार्गाने आपल्याला जायचंय. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही हो. बघा एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली, त्या ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल? ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं? खर्च मी करणार म्हणजे पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळता ना? त्या पुढच्या हुशार बायका गावात कोणाला ऐकत? ती म्हणते नाही नाही माझ्यासारखी शहाणी आमच्या गावात नाही. ती जरा पुढची हुशार होती. ती म्हटली, ब्राह्मण बुवा पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो? बघा काय जोरात सुपारी म्हटली.
मग पुरुष लोक जर सुपारी घेऊन बसतात बायको म्हणून, तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन? ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली, असं कसं? पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करता काहीतरी असेलच ना, हवं तर तुम्ही थोडासा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला, त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटलं, बाई सापडलं. ती म्हटली, पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने आपल्याला जायचंय. म्हणून कधीतरी कुणाचं ऐकत जाऊ, म्हणजे आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठी असणारी माणसं आपल्याला चांगलं काहीतरी सांगत असतात ना, म्हणून कधीतरी कुणाचं ऐकत जा. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. बरं, त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली, तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देव्हाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला, बघते तर काय, तो घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असते का फ्रीज मध्ये? गप असं म्हटली, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. बिचारी सासू गप्प झाली. सुनबाई जवळ गेली, म्हणते, कसे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले आणि मला घरातल्या माणसांना एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर देव्हाऱ्यातला घंटा सुद्धा ठेवला. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं ना हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही हो, पण ते कोणाचं ऐकत नाही. पण ऐका, आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठी असणारी माणसं जर आपल्याला चांगलं सांगत असतील तर आपण संतांचं ऐकलं पाहिजे. कारण का, भगवान परमात्म्याने आपल्याला जेवढं दिले, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची, चित्ती असू द्यावे समाधान, 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 चित्ती असू द्यावे समाधान, 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 ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची, म्हणतात ठेविले अनंते तैसेशी राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवान परमात्म्याने आपल्याला जेवढं दिले त्याच्यामध्ये माणसाने समाधान मानलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनादि अंबिका, नाथबाबा म्हणतात, अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्तनाचती. म्हणून अंबे जगदंबे 9 दिवस नवरात्र उत्सवामध्ये आम्ही तुझ्या नावाचा गोंधळ करणार आहोत, तुझ्या नावाचा जागर करणार आहोत. म्हणून तू आमच्या गोंधळाला ये. अभंगाचे ओ जगदंबे,
गोंधळा येई वो जगदंबे. वाजवा टाळ्या, वाजवा, मोकळ्या मनानं वाजवा. हो, गोंधळा येई वो जगदंबे. म्हणू का पुढचं? मूळ पीठ तू आंबे. नाथ बाबा म्हणतात, आंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये. आम्ही तुझ्या नावाचा 9 दिवस या ठिकाणी जागर करणार आहोत, तुझ्या नावाचा गोंधळ करणार आहोत. आज या ठिकाणी सावळेश्वर मंडळ लाड सांगवी यांच्या वतीने 9 दिवस हा जो काही 10 दिवस हा कीर्तन महोत्सव आयोजित केलाय. म्हणजे थोडक्यात त्या देवी मातेचा तो 9 दिवसाचा 10 दिवसाचा काय आहे, एक प्रकारचा गोंधळ आहे. म्हणून आंबे जगदंबे आम्ही तुझ्या नावाचा गोंधळ करणार आहोत, नवे तुझ्या नावाचं जागरण करणार आहोत. नवरात्र उत्सवात आपण जागतो आणि जागलं पाहिजे माणसानं. आपण उपवास करतो बघा, 9 दिवस माता भगिनी उपवास करतात. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालतात. आज कुठला कलर आहे? पिवळा ना. म्हणजे मी पण आज तुम्हाला मॅचिंग आहे, बरं वाटलं जरा आज. असो बघा, मग आपण मनोभावी त्या देवीचा उपवास करतो. म्हणून त्या देवीचा गोंधळ करा, त्या देवीचा जागर करा. माणसाने जागा. पण ऐका, मग नवरात्र उत्सव आला, गणपती उत्सव आला का काही कार्यकर्ते पळत आले. कीर्तन संपल्यावर म्हटले, तर तुम्ही म्हटले ना गणपतीत जागलं पाहिजे, नवरात्रात जागलं पाहिजे, आम्ही रोज पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागतो. म्हटलं जागून तुम्ही केलं काय? ते म्हटले ह काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे खेळतात वाटतं नाही ना. नाही बघा, या जागण्याला अर्थ नाही. तुम्ही देवाच्या भजनात जागा, त्या जागण्याला किंमत आहे. प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय, आणि परमार्थातले जागणे हेच खऱ्या अर्थाने जागणे आहे. म्हणून प्रत्येक माणसानं जागा. पण कुठपर्यंत? आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. कुठपर्यंत जागा? चोर निजल्या नाडोनी भागा. जोपर्यंत काळ झोपलेले तोपर्यंत जागून घ्या. आणि एकदा का काळ उठला की तुम्हाला मला कायमचं झोपावं लागणार. म्हणून ज्या देवी मातेचा आपण जागरण गोंधळ या ठिकाणी करणार आहोत, जिचा जागर करणार आहोत, एकदा त्या अंबा मातेला आपण आपल्या गोंधळाला, आपल्या कीर्तनाला पाचारण करूया. ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग. इको द्या ना.
तुझा शंभळ वाजला अंबाबाई ग, तुझा शंभळ वाजला मांडीला मंडपदारी केला थाट माट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट. काळो कंदाराची अंबा असली जरी रात, दिवसा प्रकाश आई झाला लखलखाट. लागली असं आई तुझा लळा लागला, लागली असं आई तुझा लळा लागला अंबाबाई ग, तुझा शंभळ वाजला अंबाबाई ग, तुझा शंभळ वाजला. भरल्या 5 परड्या आई भक्त बाबान, रातभर चाले जागर तुझ्या उद्गारान. जमल्या आया बाय मान कुंका चाली होऊन, ये ग गोंधळाला थकलो वाट ग पाहून. गौर साथ घालुडार दिडुलू लागला, गौर साथ घालुडार दिडुलू लागला अंबाबाई ग, तुझा शंभळ वाजला अंबाबाई ग, तुझा शंभळ वाजला. बोला अंबाबाईचा आई राजा बघा. आपल्याला तिच्या नावाचा काय करायचंय? गोंधळच करायचंय. म्हणून गोंधळा येयो जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. हे मूळ पीठ निवासिनी, तू आमच्या गोंधळाला ये, तुझ्या नावाचा आम्ही गोंधळ केलेला आहे. म्हणून ज्या कलियुगामध्ये आपला जन्म झालाय, इथे जन्माला आल्यानंतर आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. त्याचं नामचिंतन करून तुम्हाला मला प्रत्येकाला आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे. जन्माला आलात ना माणसाने, एक भगवान परमात्मा आपलासा करा. आपल्याला वाटतं एखाद्यानं मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला म्हणजे माणूस सुखी झाला. पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कुणी सुखी नाही. आपल्याला वाटतं नाही नाही माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. बघा, एका गावामध्ये शेजारी शेजारी 2 घरं होती. त्या 2 घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवेशिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ती बाई म्हणायची, कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिव्या देतो, आणि त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो. तिने ठरवलं, म्हटली नाही नाही, महाराष्ट्र शासनानं आपल्या महिलांकरता जवळजवळ 50% आरक्षण दिले, तेवढ्यावर शासन थांबलं नाही. आता तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला मुख्यमंत्र्याच्या कोण आहेत, लाडक्या. त्याच्यामुळे तिनं ठरवलं, आता इथून पुढे अजिबात नवऱ्याला घाबरायचं काही जोरात नाही म्हटल्या. बघा, तिने ठरवलं, अजिबात म्हटली नवऱ्याला घाबरायचं नाही. संध्याकाळी नवरा घरामध्ये आला का त्याला उलट बोलायचं म्हटली. संध्याकाळी तो घरामध्ये आला, आल्याबरोबर त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली, का हो, घरात आले की सारखे भांडता, सारखे शिव्या देता, तुम्हाला हसता येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. त्यालाही खरंच वाटलं. तोही आपल्या मित्राकडे गेला आणि म्हटलं, मित्रा, अरे आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, जरा आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण थोडं थोडं हसत जाऊ. जास्त नाही म्हटलं, थोडं थोडं. तो म्हटलं, कसं आहे ना, आहे ते बरं आहे. म्हटलं, काय झालं?
अरे म्हटलं तुम्ही दोघं नवरा बायको भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं न माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. ते चपात्या लाटायचं, ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे, तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपल्या शिव्या तरी, पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू. नाही तर जा घरी आणि बसा रात्रभर लाटणे फेकीत. कितीही रात्रभर नवऱ्याच्या अंगावर लाटणे जरी फेकले तरी दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. खरं सुख आहे ते भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यामध्ये. म्हणून साधकांनी नाथ बाबांना प्रश्न केला, नाथ बाबा तुम्ही आम्हाला त्या देवीचा गोंधळ करण्याचा आग्रह करताय, अहो तुम्ही कधी त्या देवीच्या नावाचा गोंधळ केला का? कोणी केला आम्हाला सांगा तरी. नाथ बाबा म्हटले, अरे आम्ही तर सगळ्या संतांनी त्या देवीच्या नावाचा गोंधळ केलाच केला, पण या जगामध्ये जे मोठे मोठे विश्वामध्ये ऋषी मुनी होऊन गेले, ज्यांनी अनेक हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्या ऋषी मुनींनी सुद्धा तिच्या नावाचा गोंधळ घातला. अभंगाचे वशिष्ठ शुका गोंधळी
वा वा. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम नेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी. नाथ बाबा म्हणतात अरे त्या देवीच्या नावाचा गोंधळ आम्हीच काय, तर व्यासांनी सुद्धा तिच्या नावाचा गोंधळ घातला. व्यासांनी 18 पुराणाची रचना केली. त्यांच्या तेव्हा त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. दुसरा उल्लेख आलाय वसिष्ठ मुनींचा. वसिष्ठ मुनींना सुद्धा प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, मग त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. तिसरा उल्लेख आलाय महर्षी शुकाचार्यांचा. शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला गंगेच्या किनाऱ्यावर भागवत सांगितल्यामुळे तो देवाचा आवडता झाला. तेही प्राणाहुनी परवते मज आवडती निरुते ते भक्ती चरित्राते प्रशंसती. म्हणून भगवंत म्हणतात जे भक्त माझं गुणगान करतात, माझ्या कथा ऐकतात, ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. म्हणून भगवान परमात्म्याचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवणं, दुर्जनाचा सहाय करणं, भक्ताचा उद्धार करण्याकरता त्यानं या ठिकाणी देवीचा अवतार घेतलेला आहे. म्हणून या जगामध्ये कोणी दुष्ट प्रवृत्ती असतील, त्या जर आपल्या भक्ताला त्रास देत असतील तर देवाला प्रत्येकापर्यंत जाणं शक्य नाही. पण त्याकरता बघा, एखादी दुष्ट प्रवृत्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर त्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्याकरता माझ्या देवी मातेचा महिषासुर मर्दिनीचा एक मंत्र आहे. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुटे भगवती हे सिद्धी कंद कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परिदिनी शैल सुटे. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर वंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते विष्णु विलासिनी जिष्णुनुते विष्णु विलासिनी जिष्णुनुते. बघा, हा महिषासुर मर्दिनी मंत्र आहे. हा नुसता मंत्र जरी म्हटला ना, ज्या दुष्ट प्रवृत्ती आपल्या पाठीमागे लागल्यात त्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्याकरता देवी मातेनं आपल्या भक्ताकरता हा मंत्र दिलेला आहे. या मंत्राचा आपण उच्चार जर केला तर दुष्ट प्रवृत्ती आपल्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात द्वैत भाव विसरुनी बळी. हे देवी माते, तू आपल्या भक्ताच्या मनातला द्वैत भाव सुद्धा घालवलास. बघा, दृष्टांत फार सुंदर आहे, प्रत्येकानं ऐका. एका गावात तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. तुकोबर यांनी कीर्तनाकरता अभंग घेतला होता. चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसिनी व्याघ्रही न खाती सर्पतया. तुकोबर सांगत होते माणसाचं चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा कोणी खाऊ शकत नाही. आणि तुमचं चित्त जर शुद्ध असेल तर कितीही जवळचा शत्रू असला तरी तो मित्र झाल्याशिवाय राहत नाही. शत्रू मित्र होसी, इतकी त्या शुद्ध चित्तामध्ये ताकद आहे. आता हीच कीर्तन गावातील काही 4-5 टवाळखोर लोक ऐकत होते. त्यांनी ठरवलं, तुकोबारे म्हणतात ना, चित्त शुद्ध असेल तर वाघोबा काळोबा नागोबा कोणी खाऊ शकत नाही. त्यांच्या गावात एक विहीर होती. त्या विहिरीतून रोज रात्री 12 वाजता एक राक्षस वरती यायचा. त्याच्यामुळे 12 वाजायच्या अगोदर गावातले सगळे लोक दारं बंद करून घरामध्ये लपून बसायचे. आता तुकोबाऱ्यांचं कीर्तन संपलं, त्या चौघांनी ठरवलं आपण महाराजांची परीक्षा घ्यायची. कीर्तन संपलं, महाराज खाली बसले. तुकाराम महाराज म्हटले, थोडंसं प्यायला पाणी मिळेल का? ते टवाळखोर पुढे आले, सांगितलं, महाराज कसं आहे ना, आमच्या गावामध्ये 4-5 दिवसापूर्वी एक म्हातारी आजी वारली. आमच्या गावामध्ये सगळे एकाच आडनावाचे लोक आहेत आणि तुमच्यासारख्या संताला आमच्या गावातलं पाणी देणं, आमच्या घरातलं पाणी देणं हे महापाप आहे. त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा, गावच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीला उतरण्याकरता पायऱ्या आहेत, आमच्याबरोबर तिकडे चला, विहिरीचं थंडगार पाणी प्या आणि मग तुम्ही तुमच्या देहूला जा. आता त्यांना पाणी पाजायचं होतं की परीक्षा घ्यायची होती? परीक्षा घ्यायची होती. बरोबर 12च्या सुमारास ते चौघेजण तुकोबाऱ्यांना घेऊन त्या विहिरीकडे गेले. विहीर जवळ आली, सांगितलं, महाराज जा, त्या तिकडे विहीर आहे, तिकडे जा आणि त्या विहिरीचं थंडगार पाणी पिऊन या. तुकोबाऱ्यांच्या मनामध्ये काहीच नव्हतं. तुकोबारे निघाले. बरोबर 12 वाजता तुकोबारे त्या विहिरीच्या पायऱ्या उतरू लागले. अर्ध्यापर्यंत तुकोबारे गेले
आणि तेवढ्यात तो विहिरीतला राक्षस वरती आला. त्या राक्षसाला बघितलं आणि तुकोबाराय म्हटले, पांडुरंगा अरे मी येतोच होतो, तू कशाला माझ्या करता पाणी घेऊन आलास? हे वाक्य चौघांनी ऐकल्या बरोबर चौघेच्या चौघे जण तिथून पळून गेले. थोडक्यात काय, माणसाचं चित्त जर शुद्ध असेल तर त्याला वाघोबा नागोबा काळोबा कोणी खाऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जेव्हा आम्ही त्या देवाचं कीर्तन करतो ना या ठिकाणी, तेव्हा ते कसं करतो माहितीये? चित्ताचे आसन 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 तुका करी तो कीर्तन तुका करी तो कीर्तन घ्यावी 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 माझी सेवा घ्यावी 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 माझी सेवा चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा आम्ही त्या देवाच्या नावाचं कीर्तन करतो ना त्यावेळेला आम्ही आमच्या चित्ताचं काय करतो? आसन बनवतो. त्या चित्ताला आमच्या पायाखाली ठेवतो मग आम्ही कीर्तन करतो. का? कारण कीर्तनामध्ये माणसं जरी बसली ना, माणसाचं चित्त म्हणजे मन कधीच कीर्तनामध्ये थांबत नाही. आपण बसलोय आता कीर्तनात, पण एखाद्याने ठरवलं चला घरी जाऊन जरा आपण मस्तपैकी आपलं घरदार आता बघून येऊया. आपण सगळे कीर्तनाला आलोत, पण आपल्या घरामध्ये पैसे सोनं नाणं सुरक्षित आहे की नाही असं आपण बघून येऊया. असं म्हटल्या बरोबर इथे बसलेल्या सगळ्यांचं मन आपल्या घरी गेलं आणि सगळ्यांचं मन आपल्या घरातले पैसे बघून आलं की नाही? महिला मंडळ खरंच सांगा, साड्यांच्या घडामध्ये किती पैसे ठेवलेत? सगळं आपलं मन बघून आलं. तुमचंच काय, माझं सुद्धा मुंबईला जाऊन आलं. इतकं माणसाचं मन काय आहे? चंचल आहे, चपळ आहे नाही का? माझी बहिणाबाई म्हणते, भगवान परमात्म्याने माणसाला जे मन दिले ते कसं आहे? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर मन जहीर जहीरा त्याचं न्यालं रे तंतार मन जहीर जहीरा त्याचं न्यालं रे तंतार अरे साप बळा त्याले उतारे मंतर अरे साप बळा त्याले उतारे मंतर किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर पुन्हा येत पिकावर पुन्हा येत पिकावर. बहिणाबाई म्हणते, भगवान परमात्म्याने आपल्याला जे मन दिले ते कसं दिलंय? अतिशय चंचल आणि चपळ मन, ती एका जागी स्थिर राहतच नाही. म्हणून आपलं जे काही मन आहे ते आपल्याला भगवत चरणी समर्पित करायचंय. आणि बघा, एकदा काही या माणसाच्या मनाला वेळ लागला ना, या मनाला कुठल्याही प्रकारचा तंत्र मंत्र उपाय चालत नाही. वेद लागायचे भगवान परमात्म्याच्या नावाचा लावा. संसाराचा नको, राजकारणाचं नको. काही काही लोक संसाराकरता वेडी झालेले बघितलेत आणि काही काही लोक राजकारणाकरता सुद्धा वेडे होतात. आपल्याला काय करायचं?
म्हणून आपण आपलं मन भगवत चरणी समर्पित करा. बघा एक सुंदर उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळी एका गावामध्ये सप्त्याच्या निमित्ताने कीर्तनकार महाराज आले होते. बघा पूर्वीच्या काळी कसं होतं, कीर्तनकारांकडे गाड्या नव्हत्या. तुम्ही लोक आता जुनी लोक सप्ताह करायची 25 वर्षापूर्वी सगळे कीर्तनकार बसने यायची, कीर्तन करायचे, रात्री मुक्काम करायचे आणि सकाळी जायचे. आताच आमच्या कीर्तनकारांचं बरे, भगवान परमात्म्यानं कमीत कमी तुमच्या आशीर्वादाने एक एक गाडी तरी दिली. तुमच्याच आशीर्वादाने म्हणते, आमच्या नाही. बघा आता ते महाराज गावामध्ये कीर्तना करता आले, कीर्तन वगैरे संपलं आणि त्या महाराजांची व्यवस्था एका वारकऱ्याच्या घरी करण्यात आली. महाराज ज्या वारकऱ्याच्या घरी मुक्कामाला थांबले होते त्या वारकऱ्याच्या घरामध्ये रूम मध्ये महाराजांनी पाय दिल्याबरोबर त्या रूम मध्ये एक तरुण तडफदार मुलगा झोपलेला होता आणि झोपलेल्या मुलाने महाराजांनी दारामध्ये पाय दिल्याबरोबर त्या मुलाने असा झोपेतच महाराजांना नमस्कार केला. महाराज म्हणतात, अहो वारकऱ्याचा मुलगा किती चांगला आहे, अहो झोपेत आहे पण कीर्तनकार याची चाहूल लागल्याबरोबर त्यानं झोपेतच नमस्कार केला. वारकऱ्याने किती मुलावर संस्कार केलेत. रात्रीच्या वेळेला महाराज झोपले पण असं म्हणतात दुसऱ्याच्या घरी सहसा माणसाला चांगली झोप लागत. रात्रभर महाराज या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर, रात्रभर महाराज उठून फक्त त्या मुलाला बघायचे. तर तो मुलगा रात्रभर असा दोन्ही हात जोडून सारखा असा नमस्कार करायचा. महाराज मनातल्या मनात म्हणताय, वा काय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, काय महाराजांनी संस्कारी मुलगा जन्माला घातला. किती त्याला देवाचं वेड आहे का तो झोपेतही देवाला नमस्कार करतोय. सकाळी महाराज उठले, स्नान संध्या झाली, देवपूजा झाली, चहा पाणी नाश्ता झाला. महाराज निघाले, वारकऱ्याच्या पाया पडले, सांगितलं महाराज अहो तुमच्या घरी राहून फार बरं वाटलं. म्हणे का, अहो वारकऱ्याचा मुलगा वारकरीच निघाला, अहो किती चांगले संस्कार केले हो तुम्ही. तो वारकरी म्हटला, महाराज तुमचा काहीतरी गैरसमज झाला. म्हणे का, अहो तुम्ही म्हणता तुमच्या मुलावर किती चांगले संस्कार केले, अहो माझ्या मुलाला गावात कुठलं मंदिर आहे ते माहिती नाही, मंदिरात कुठला देव आहे ते माहिती नाही, आणि तुम्ही म्हणता किती चांगले संस्कार केलेत. ते कीर्तनकार म्हटले, महाराज अहो माझ्या डोळ्याने बघितले तुमच्या मुलाला इतकं देवाचं वेड आहे का तुमचा मुलगा रात्रभर देवाला नमस्कार करतोय. तो वारकरी म्हटला, महाराज सांगणार नव्हतं पण आता तुम्ही विचारते म्हणून सांगतोय. माझा मुलगा रात्रभर हात जोडून जे काही दोन्ही हाताने नमस्कार करतोय ना तो तुमच्या देवाला करत नाही. म्हणे मग कुणाला. तो म्हटला, कसं आहे ना, माझा मुलगा गावच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला 2 वेळा उभा राहिला आणि 2 वेळा पडला, तेव्हापासून तो फक्त असाच करतोय. लक्ष ठेवा, मत द्या. तो त्याच्यामध्ये काय झाला, वेडा झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संसारामध्ये, प्रपंचामध्ये, राजकारणामध्ये वेड होण्यापेक्षा तुम्हाला वेड व्हायचंय. वेडा झालो, 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 वेडा झालो. वेडियाच्या गावी गेलो, वेडियाच्या गावी गेलो, ओ वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. तुकोबाराय म्हणतात, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो. आम्ही वेडे झालो आमच्या पांडुरंग परमात्म्या करता आणि आमचा देव सुद्धा वेडा झाला आपल्या भक्ता करता. म्हणून वेड व्हायचंय, भगवान परमात्म्या करता वेड व्हा. देवाच्या करता जर तुम्ही वेडे झालात तर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, पण संसारात जर तुम्ही वेडे झालात तर लोक तुम्हाला घरात सुद्धा ठेवणार नाही. हा फरक आहे संसार आणि परमार्थातला. म्हणून संत महात्मे म्हणतात, जन्माला आलात ना तर या मनुष्य देहाने आपल्याला सुंदर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. कारण का, हा देव केवळ त्याचं भजन पूजन चिंतन करण्याकरता दिलाय. म्हणून आमचे नाथ बाबा म्हणतात, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी, स्वर्द्या द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. म्हणून
नाथ बाबा म्हणतात अरे त्या देवीच्या नावाचा गोंधळ व्यासांनी घातला, वसिष्ठांनी घातला, शुकाचार्यांनी घातला, तुकोबरायांनी, नाथ बाबांनी, नामदेवरायांनी सगळ्यांनी त्या देवीच्या नावाचा गोंधळ घातला. पण अरे देवांचा देवा असा जो महादेव आहे ना, जे भगवान महादेव, ते सुद्धा रोज पहाटे 4 वाजता पंढरपूरच्या महाद्वारामध्ये येतात. ऐकलं काय? देवांचे देव असे जे महादेव आहेत ते सुद्धा रोज पहाटे 4 वाजता पंढरपूरच्या महाद्वारामध्ये येतात. आणि येताना एकटे येत नाही, त्यांच्याबरोबर अनेक रंभा असतात, गंधर्व असतात. मी सांगत नाही, प्रमाण आहे. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ मरु घेऊन आला, त्रिशूळ मरु घेऊन आला, गिरिजेचा कांत वाळवंता पासोनी, वाळवंता पासोनी महाद्वारापर्यंत सुरवराची मादी, सुरवराची मादी उभे जोडणी हात वाळवंता पासोनी. अरे स्वर्गातले 33 कोटी देव रोज चंद्रभागेच्या वाळवंटापासून ते पंढरपूरच्या महाद्वारापर्यंत त्याच्या नावाचा गोंधळ करण्याकरता, त्याच्या नावाचा काकडा करण्याकरता पंढरपुरात महाद्वारामध्ये येतात. मग आपण का करू नये? म्हणून आपणही ते केलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की बघा, माझ्या पुंडलिकानं त्याच्या नावाचा गोंधळ घातला, आपणही आपला गोंधळ घालतो. बघा, लग्न झालं की आईबाप म्हणतात आता मुलाचं लग्न झालंय, पहिलं काय करा, त्याचा जागरण गोंधळ करा, गोंधळ करा. का इथून पुढे संसारामध्ये गोंधळ होऊ नये याकरता. पण मला खरं सांगा, आपल्या मुलाचं लग्न झालं, सुनबाई घरामध्ये आली, घरातला गोंधळ कमी होतो का उलट वाढतो? म्हणजे तुमचं तुम्हीच म्हणताय ना वाढतो, माझी काही त्याच्यामध्ये चुकी नाही. बघा, आपण तिच्या नावाचा गोंधळ करतो, पण आपण गोंधळ करताना कुणाकरता करतो? फक्त आपल्या घरातला गोंधळ जाण्याकरता. आपण काय करतो? एक पाट मांडतो, त्याच्यावर खारीक, खोबरं, सुपारी, तांदूळ, आपण कलशाची स्थापना करतो आणि त्या ठिकाणी 4 बाजूला 4 केळीची पानं उभी करतो, गोंधळी बोलवतो आणि त्या देवी मातेला आपण आव्हान करतो, गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावो, गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावो, हे मोरेश्वर गणा गोंधळा यावे, तुळजापूर भवानी गोंधळा यावे, जेजुरीचा खंडेराया गोंधळा यावे, गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे. बघा, आज आपण ज्या लाडूबाई मातेचा या ठिकाणी गोंधळ करणार आहोत, त्या देवी मातेला सुद्धा आपल्याला आनंदाने आपल्या गोंधळाला बोलवायचंय. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग रुसलीस आज, रुसलीस आज, रुसलीस आज, रुसलीस आज. सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, निघ तुझ्या माग,
एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई घेवनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तना सती. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे. एक शेवटचे 5-7 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. पण उरलेल्या वेळेमध्ये आज ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, ज्या भवानी मातेनं ज्या अंबा मातेनं माझ्या छत्रपती शिवाजी राजांना भवानी अशी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी माझ्या महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या आया बहिणींचं रक्षण केलं. म्हणून आज ही कीर्तनं भजनं जी काही चालू आहेत ना, ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. म्हणून राजे जर नसते तर कदाचित महाराष्ट्रातली कीर्तनं भजनं सुद्धा बंद पडली असते. म्हणून माझं असं एकही कीर्तन नाही का राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपवत नाही. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, इको द्या थोडा. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडदंधार यवनचा करी करी सरदार, युगा युगाचा गडदंधार यवनचा करी करी सरदार. मराठा मर्दा होऊन कुरदा, मराठा मर्दा होऊन कुरदा, छाटल्या शत्रूच्या भुजा, हो छाटल्या शत्रूच्या भुजा. उगवला तारा तळपे हाती मंगी तलवार, ओवणी राणा कृष्णेवर स्वार. तळपे हाती मंगी तलवार, ओवणी राणा कृष्णेवर स्वार. हर हर करी करी कपारी, हर हर करी करी कपारी, हृदयाला राजाच्या फौजा, हो हृदयाला राजाच्या फौजा. उगवला तारा भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद,
वरद निर्दयी खानाचा करून भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करून कापून यवना करीत दैना कापून यवना करीत दैना मातीत मिळवल्या पैंजा हो मातीत मिळवल्या पैंजा उगवला तारा गरजा शिवाजी राजा गरजा शिवा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 लाडूबाई माते की हर हर महादेव। आज या ठिकाणी वाजून घ्या टाळ्या म्हणजे मला बोलायला। जय दुर्गा माता शारदीय नवरात्र महोत्सव इको कमी करा आणि त्यातल्या त्यात आज आपल्या ह्या नवरात्र महोत्सवाचं हे 25वे म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष। या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज या ठिकाणी घटस्थापनेतील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं। या कार्यक्रमाचे आयोजक समस्त सावळेश्वर मंडळ लाडसांगवी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आल्याबरोबरच त्यांनी मला सांगितलं की ताई आमचा हा जो कार्यक्रम आहे रास दांडिया वगैरे काहीतरी वेगळा कार्यक्रम करण्यापेक्षा आम्हाला वाटलं की या कार्यक्रमातून महिलांकरता पुरुषांकरता समाजामध्ये काहीतरी ज्ञान गेलं पाहिजे, त्याच्याकरता हा 9-10 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांनी सांगितलं की ताई आम्ही 25-30 जण आहोत, आम्ही सगळेजण मिळून हा कार्यक्रम करतो। निश्चितच ज्या ज्या तरुणांनी हा कार्यक्रम केला, ज्या मंडळाने हा कार्यक्रम केला त्यांना ती लाडूबाई माता कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये कमी पडू देणार नाही। कारण का देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी तेव्हा देशी। जो भक्त आपल्या देवाकरता देत असतो त्याला भगवान परमात्मा कधीच काही कमी पडू देत नाही। म्हणून देवाकरता दान करत जा, धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेत जा। इतका गोड कार्यक्रम या मंडळाने आयोजित केलाय। या सावळेश्वर मंडळाचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते आणि एवढ्या लांबून मला या कार्यक्रमाकरता आपण बोलवलं। मी राहते भिवंडीला, ठाणे जिल्ह्यामध्ये आमचं गाव आहे, फार लांबचा प्रवास आहे, पण तरी सुद्धा कार्यकर्त्यांचा फोन आला की ताई एक तरी तुमची सेवा आमच्या गावाला मिळाली पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी आपल्या या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपल्या समोर येण्याचा योग आला। त्यानिमित्ताने तुमच्यासारख्या सगळ्या मायबापांचं दर्शन या ठिकाणी घडलं। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण माऊली महाराज। ती पत्रिका दे ना बाळा जरा, म्हणजे नाव लक्षात येतील। आणि बघा या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान जे आहेत ते वैकुंठवासी गणेश महाराज तरासे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम या ठिकाणी चालतो। ब्रह्मलीन काशीगिरीजी महाराज, परमपूज्य भारतीगिरीजी महाराज आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे आदरणीय हरिभक्त परायण सुशांत महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालतो। महाराजांनी अतिशय गोड अशी मृदुंगाची सेवा दिली। महाराज तुमचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते। आणि ज्यांनी या ठिकाणी गोड असं गायनाचं काम केलं ते गुणीजन असे गायक असलेले आदरणीय हरिभक्त परायणात या ठिकाणी भरपूर गायक मंडळी आज उपस्थित आहे आणि सगळे गायक जर म्हटलं तर एकापेक्षा एक फार आनंद वाटला। तिकडे जे आहेत महाराज तुमचं नाव म्हणजे तुम्हीच महाराज हो, दीपक महाराज आदरणीय हरिभक्त परायण, सदानंद महाराज आदरणीय हरिभक्त परायण, गणेश महाराज आदरणीय हरिभक्त परायण, दत्ता महाराज, बघा ही सगळी महाराज मंडळी आहे। आणि मी तर म्हणेल इतकं गोड गायन केलं का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही हे हिरे शोधून आणलेत गायक आदक मंडळी, म्हणून अतिशय आम्ही सुद्धा मंत्रमुग्ध झालो। तुमचं भाग्य की 10 दिवस तुम्हाला त्यांचं गायन ऐकायला मिळणार आहे। त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। माझ्याबरोबर आलेल्या माझ्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, त्यांनीही गोड असं गायन केलं। त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळ्या वाजवा। विनेकरी महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। पाठीमागे ही टाळकरी मंडळी आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला सृष्टीमध्ये दादा, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते।
आणि आपण सर्वजण, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. जमलेल्या सगळ्या माझ्या पुरुष वर्गाचे आणि तरुण बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. इथे बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी आज कशा सगळ्या पिवळ्या पिवळ्या दिसत आहेत, दुसरा कलरच नाही. असो सगळ्या माझ्या माता भगिनींचे आभार. आता जवळजवळ 11:15 वाजलेत, पण तुम्ही सगळ्या माझ्यासमोर इतक्या आनंदात, इतक्या उत्साहात बसलात का तुमच्याकडे बघून असं वाटतं अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कुणालाही झोप लागणार. करायचं का मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. असो माझ्या सगळ्या माता भगिनींचं पुरुष वर्गाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपल्या मंडळाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. आल्याबरोबर ज्यांच्या घरी संत पंगत होती, 2 मिनिटं फक्त. नाव काय तुमचं? त्यांचं संत पंगतवाले दादा खाली बसा. हा सीताराम आपल्यामुळं थोडस खाली बसा. घोगे म्हटले का? ढोके. बरं, सीताराम भाऊ ढोके त्यांच्या घरी आजची संत पंगत होती. सर्वांकरता सुंदर असं भोजन केलं होतं. त्यांच्या परिवाराचं सुद्धा, त्या ताईंचं सर्वांचं मनपूर्वक आभार. अतिशय सुंदर 5 पक्वान्नाचं भोजन केले. प्रेमानं खाऊ घातलं. ताट रांगोळ्या सगळं काही. मला म्हटले ताई तुमच्यासाठी रांगोळी काढली, खाली बसा. म्हटलं जरा बसता येत नाही. मागच्या वर्षी माझा इकडे वाशिमला कीर्तनाला, नांदेडला चालले होते आणि समृद्धीला माझा वाशिम एक्झिटला फार मोठा ऍक्सिडेंट झाला. तर त्याच्यामध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. माझ्या मणक्याचे 2 ऑपरेशन झालेत. 7-8 महिने सगळे कार्यक्रम माझे बंद होते. आता एक 3-4 महिन्यापासून मी कार्यक्रम सुरू केलेत. अजूनही मला थोडासा चालायला बोलायला प्रॉब्लेम आहे. पण निश्चितच जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा सकाळी 7 वाजता 10चं कीर्तन होतं म्हणून मध्यरात्रीच मुंबईहून निघालो होतो. आणि सकाळी 7 वाजता जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आमच्या गाडीमध्ये काकडा चालू होता. फक्त त्या काकड्यामुळे मी वाचले. कारण का, जिथे भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे तिथे यमराजा जवळ येऊ शकत नाही. म्हणून ही चिंता, ही ताकद आहे नामचिंतनाची. म्हणून त्या दिवशी खरंच वाटलं, म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस जगील की नाही अशी परिस्थिती होती. ऍक्सिडेंट झाला वाशिमला आणि ऑपरेशन करायला डायरेक्ट ठाण्याला गेले. 11 तासाचा प्रवास करून फार मोठा संघर्ष जीवनामध्ये घडला आणि या सगळ्यातून भगवान परमात्म्याने वाचवलं. म्हणून इथून पुढचं सगळं आयुष्य देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो. त्या पांडुरंग परमात्म्याने आपल्याला वाचवले. कशा करता? समाजाची सेवा करण्याकरता. म्हणून गरज आहे ती फक्त तुमच्या श्रोतृवर्गाच्या आशीर्वादाची. तुमच्या आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या. आज ही जी काही कीर्तनं करते ही माझ्या वडिलांची परंपरा आहे. माझ्या वडिलांची मिरासिका देवा आणि तुझी चरणसेवा पांडुरंगा. म्हणून हा माझ्या वडिलांचा वारसा आहे. आम्ही एक नाही, आम्ही 3घी बहिणी कीर्तनकार आहोत. अनिता, वनिता, सुनीता. बापानं 3च मुली घडवल्यात. आम्हाला भाऊ नाही. 19 वर्ष झाले मुंबईला कीर्तनाला गेलो. त्या ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये वडील गेले. पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्राच्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज आम्ही महाराष्ट्राच्या नामवंत कीर्तनकार झालो. हे वैभव बघण्याकरता वडील जिवंत नाहीत, पण तुमच्या श्रोतृवर्गाच्या रूपानं, वारकरी संप्रदायाच्या रूपानं तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. अजूनही समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करेल. बोलताना चुकला असेल तर क्षमस्व. झालेली सेवा देवी मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.